दरवर्षी आम्ही सगळे हे आमचं श्रद्धेचं स्थान आहे, त्याचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी आम्ही सगळे तिथे उपस्थित असतो. एक खूप आनंदी सोहळा आहे आणि यावर्षी पावसाची सुरुवात तरी चांगली झालेली दिसते, पण संपूर्ण महाराष्ट्रात तो पाऊस पडावा आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळावा. आज सकाळी रेल्वेची मीटिंग होती. आज सकाळी सगळ्या खासदारांना या भागातल्या रेल्वेनी बोलवलं होतं आणि आमच्या मतदारसंघातल्या सगळ्या रेल्वेचे जे विषय आहेत याच्यासाठी 2-1:30 वाजेपर्यंत रेल्वे भवनलाच मीटिंग होती. त्याच्यामुळे मला तिथे पोचता आलं नाही, कारण का बारामती लोकसभा मतदारसंघातले सगळ्या रेल्वेच्या विषयाचा आज सकाळी आढावा होता. रेल्वेची मीटिंग होती म्हणताय, खासदार मेधा कुलकर्णींना पुणे रेल्वे स्टेशनला थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव द्यावं अशी मागणी केली. तुमचं समर्थन आहे का? मला नाही माहिती, मी तुमच्याचकडून ऐकते. मी मीटिंगमध्ये होते तेव्हा काही मागणी केली नव्हती. साकडं घालायला येत नाही, आभार मानायला येते. श्रद्धेचं स्थान असतं, जिथे श्रद्धा असते तिथे काय मागायत बसायचं नसतं. विधिमंडळामध्ये इंग्रजी आणि हिंदी बोर्ड लावलेले आहेत, त्याच्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली की विधान भवनात सगळे शंड बसलेले आहेत. मला माहिती नाही, मी ऐकलं नाही. वारीमध्ये सहभागी झालेला दुसरीकडे काल आजूबाजूने एक वक्तव्य केलं, ते ऐकलं का नाही? माझ्या वाचनात नाही आलेलं. भास्करराव जाधव असं म्हणत आहेत की शरद पवारांचा पक्ष सोडायला नव्हता पाहिजे. उद्धव ठाकरे पक्षामध्ये ते गेल्या काही दिवसापासून नाराज असल्याची चर्चा आहे. काही संपर्क? मला असं काही वाटत नाही भास्कर शेठ नाराज आहेत किंवा असं काही. या राज्यातले महत्त्वाचे अनेक वर्ष संघटनेत उत्तम काम करणारे एक चांगले प्रशासक म्हणून भास्कर शेठ जाधवांची ओळख आहे. आमचे कौटुंबिक संबंध आहेत आणि अर्थातच जरी ते कधी आमच्यावर काम केलं, आज उद्धवजींबरोबर करतात, पण महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा नेता म्हणून त्यांनी अनेक वर्ष अतिशय पारदर्शकपणे काम केलेलं आहे आणि मला काही माझ्या कानावर तरी ते नाराज आहेत वगैरे असं काही आलेलं नाही. मला मी मागणी ऐकलेलीच नाही तर कसं सांगणार. आम्ही जेव्हा मीटिंगमध्ये बसलो होतो तेव्हा शौचालय स्वच्छ झाली पाहिजे, सुरक्षितता वाढली पाहिजे, दौंडला आणखीन डेम्यू आली पाहिजे आणि आणखीन त्याला बोग्या लावल्या पाहिजेत, लोकांना ट्रेन स्वस्त मिळाली पाहिजे. आम्ही असल्या मागण्या सगळ्यांनी केलेल्या. मला माहिती नाही. मी माझ्यासाठी रेल्वेमध्ये ते सर्वसामान्य मायबाप जनतेसाठी ती रेल्वे आहे, तिचे सुखसुविधा त्यांना मिळाव्या, किंमत कमी असावी, स्वच्छगृह असावे, ट्रेन वेळेवर आली पाहिजे, स्टॉपेजेस वाढले पाहिजेत, हे सगळे प्रश्न. मग दौंड, बारामती, नीरा, इंदापूर या सगळ्या स्टेशन्स आणि ह्या सगळ्या चारी तालुक्यांमधले जिथे जिथे स्टेशन्स आहेत, आता जेजुरीचं स्टेशन आहे, का नाही रेल्वे एक शटल सुरू करत पुणे जेजुरी, का नाही शटल सुरू करत जी आहे आत्ता त्याची डबे का नाही वाढवत पुणे दौंड. हे विषय माझ्यासाठी जे मी त्या मीटिंगमध्ये मांडले. अरे सहकारातलं इलेक्शन आहे, ही लोकसभा विधानसभा नाही आहे, हे सहकारातलं इलेक्शन आहे आणि कुठलंही पॅनल निवडून आलं तरी भाव देतीलच आणि आम्हीच कुठलंही पॅनल आलं, 3पैकी 4पैकी कुठलंही पॅनल आलं तरी आदरणीय पवारसाहेबांनी आम्ही कधीच या इलेक्शनमध्ये नसतो. आणि दुसरी गोष्ट, कुठलंही पॅनल जिंकून आलं सहकारातलं तर आमची सहकार्याची भूमिका असते, कारण का आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. लोकसभेची किंवा विधानसभेची नव्हती, परंतु ते लढली गेली लोकसभे आणि विधानसभेसारखी. राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी इलेक्शनसाठी ठाण मांडून बसले होते, नेमकं काय त्या कारखान्यात? हे त्यांना प्रश्न, मी कसं त्यांच्याबद्दल बोलणार? मी माझ्याबद्दल सांगू शकते. त्यांच्याबद्दल तुमचे जे काय प्रश्न आहेत ते तुम्हाला त्यांना विचारावे लागतील. नेमकं कारखान्यात काय असं असेल मला कसं माहिती असेल? त्यांना विचारायला लागेल ना, मी कसं सांगणार तुम्हाला? हा प्रश्न त्यांचा आहे, त्यांनी तिथे वेळ दिला ना, त्याच्यामुळे तुम्हाला त्यांना विचारायला लागेल. एखाद्या कारखान्याच्या निवडणुकीला एवढा जास्त वेळ दिल्यामुळे राज्याचं नुकसान होतं असं वाटतं काय की राज्याचं नेतृत्व असणारे, राज्याचे उपमुख्यमंत्री असणारे एका कारखान्याच्या निवडणुकीत एवढे दिवस अडकून पडतात? ही अकाउंटेबिलिटी तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारली पाहिजे, कारण का ते त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत.
नाही, शिक्षणाबद्दल हे सरकार गांभीर्यानेच घेत नाही, हे दुर्दैव आहे. आणि सरकार कुठलं असलं तरी त्या शिक्षणाच्या विषयामध्ये कधीच राजकारण आणू नये. सहकार आणि शिक्षण ह्याच्यात कधीच राजकारण येऊ नये या मताची मी आहे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये शिक्षणाबद्दल 3 भाषा 2 भाषा SSC बोर्ड आहे, मला वाटतं हे सगळं खूप टेलिव्हिजन आणि आपणच सगळे चर्चा करतोय, हा चर्चेचा असा विषय नाही आहे. हा विषय खूप गांभीर्याने त्यातल्या तज्ज्ञांनी केला पाहिजे. आणि मग 2 भाषा योग्य आहे का 3 भाषा, माझा संपूर्ण विश्वास SSC बोर्डावर आहे. जरी बाकीच्या बोर्डांमध्ये 3 भाषा असतील तर SSC बोर्डामध्ये 2च भाषा आहेत. मला एकच प्रश्न महाराष्ट्राच्या सरकारला विचारायचा आहे की तुम्ही SSC बोर्डावर का अन्याय करताय? यांना SSC बोर्ड नकोय का? मी स्वतः SSC बोर्डात शिकलेले आहे, काय नुकसान नाही झालं माझं शिक्षणामध्ये. तर SSC बोर्डाची मला काळजी वाटते. हे राज्याचं बोर्ड आहे आणि राज्याची बोर्ड ही टिकलीच पाहिजे. सगळ्या राज्यांमध्ये आहेत, मग महाराष्ट्रातच का तुम्ही बोर्ड अडचणीत आणताय? राज्यातल्या अनेक शाळांची अवस्था जी आहे ती दुरस्त झालेली आहे. या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून आहे पण परत प्रलंबितच राहिली. शाळांची अत्यंत दुरावस्था. नाही, मला एकच प्रश्न पडतो ज्याचा आज सकाळीच मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र ड्राफ्ट केलं आहे की या देशाचं रेकॉर्ड GST कलेक्शन झालं आहे. सरकार म्हणतं या सरकारच्या म्हणण्याप्रमाणे महागाई कमी झाली आहे, बेरोजगारी कमी झाली आहे, सगळंच कमी झालं आहे. एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स होत आहेत, एवढे मोठे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स करोडो रुपये त्याच्यात घालत आहे. चांगली गोष्ट आहे, मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने आहे. पण एवढे पैसे जर या सरकारकडे असतील, एवढं रेकॉर्ड GST कलेक्शन असेल तर का नाही तुम्ही एक कार्यक्रम करत की ह्या देशातल्या पुढच्या 3 वर्षात प्रत्येक शाळा सरसकट, प्रत्येक PHC सरसकट त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर 3 वर्षाच्या आत आम्ही 1 नंबर करून दाखवू. जर 18,000 कोटी रुपयाचा तुम्ही एक रिंग रोड करू शकता तर 18,000 कोटी रुपये तुम्ही शिक्षणात का नाही घालत? तुम्ही आरोग्यात का नाही घालत? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.